1 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लाखो अनुयायी त्या ठिकाणी येत असतात। त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दलाने पूर्ण तयारी केली आहे। त्यामध्ये आम्ही नगर रोडकडनं येणारे जे ट्रॅफिक आहे त्याचे डायव्हर्जन, त्यासोबतच इतर ठिकाणाहून येणारे ट्रॅफिकचे डायव्हर्जन्स हे पॉइंट्स ॲक्टिवेट केले। अनुयायांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे, जेणेकरून ते त्यांच्या 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा बसेसमधनं जर येणार असतील तर त्यांच्यासाठी सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। त्या पार्किंगच्या ठिकाणांवर नगर रोडकडनं येताना जीत धाब्याच्या समोर वक्फ बोर्डाच्या पार्किंगच्या ठिकाणामध्ये त्यांनी त्यांची जी वाहनं आहेत ती पार्क करायची आहेत आणि त्यानंतर PMPML बसेस ज्या आहेत जवळपास 380 PMPML बसेस त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहेत आणि तिथनं त्यांना डिग्रजवाडी फाट्यापर्यंत त्या बसेस सोडणार आहेत आणि तिथून ते स्तंभाला अभिवादन करण्याकरता जाऊ शकतात। अशाच प्रकारची व्यवस्था ही चाकण रोडला सुद्धा केली आहे। तिथे टोरेंट गॅस पंप आहे, तिथल्या पार्किंगमध्ये सुद्धा चाकण रोडकडनं येणारी जी वाहनं आहेत ते तिथे पार्क होऊ शकतात। मग त्याच्यामध्ये मोस्टली ही छोटी वाहनं असणार आहेत ती पार्क होतील आणि ते तिथे बसेसमध्ये बसून हे डिग्रजवाडी फाट्यापर्यंत येणार आहे। डिग्रजवाडी फाट्याच्या तिथे आम्ही एक बस स्टँडच उभारला आहे की जिथे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। त्यामध्ये प्रसाधन गृहाची सुविधा असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या। दुसरा जो आपला प्रश्न होता की किती याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतील, तर 300च्या वर अधिकारी आम्ही याच्यामध्ये डिप्लॉय करतो। त्यासोबतच 3080 पोलीस कर्मचारी ह्या बंदोबस्तामध्ये असणार आहे आणि 1500 होमगार्ड्स ह्याच्यामध्ये असणार आहे। जवळपास 4500 पोलीस कर्मचारी आणि 300 पेक्षा जास्त अधिकारी, असा ऑलमोस्ट 4800 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हा बंदोबस्त असणार आहे।